शिवा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी। स्त्री शक्ती नारी जोमात, शाळा कॉलेजचे विद्यार्थी व प्रवासी कोमात। सध्या कर्नाटक सरकारकडून महिलांच्यासाठी मोफत बस प्रवास सुरू केल्याने बसमध्ये 50% महिला असून 30% शाळा कॉलेजचे विद्यार्थी असतात, तर 15 ते 20% पुरुष मंडळी बसमध्ये प्रवास करतात। गेले कित्येक दिवसापासून सर्व बसमध्ये महिलांनी भरून जात असल्यामुळे इतर सर्वांना बस प्रवास त्रासदायक बनला आहे। सर्व आसनावरती महिला अगोदर बसून असतात, त्यामुळे शाळा कॉलेजचे विद्यार्थी बसमध्ये उभे राहतात। तसेच बसच्या बाहेर दरवाजाजवळ लोंबकळत हात पाय बाहेर काढून जातात, त्यामुळे एखादा अपघात झाल्यामुळे त्या विद्यार्थिनींचे जीवहित नुकसान झाला तर त्याला जबाबदार कोण असणार आहेत। तिकिटाचे पैसे देऊन पुरुष मंडळी उभे राहतात व महिला बसून असतात। बसमध्ये जागेसाठी सुद्धा कित्येक वेळा मोठ्याने भांडणे पाहायला मिळत आहेत। तरी या हलगर्जीपणामुळे कोणालाही त्रास होऊ नये याची दक्षता घ्यावी व नियोजनबद्ध प्रवास केला पाहिजे, कारण की एसटीचा प्रवास सुखाचा प्रवास हे दृढ वाक्याप्रमाणे बस प्रवास नेहमी सुखात झाली पाहिजे। कोणालाही याचा त्रास होऊ नये अशी मागणी शाळा कॉलेजचे विद्यार्थी व पुरुष प्रवासी करीत आहेत। तरी याबद्दल प्रशासन अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर नियोजन करून प्रवास सुखकर करावी अशी मागणी नागरिकातून केली जात आहे। शिवा न्यूजसाठी शिवानंद वशीदार। चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉन क्लिक करा।